शेती, शिक्षण, राजकारण, क्रीडा, मनोरंजन, बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत. महाराष्ट्र माझा. नमस्कार. दिवसेंदिवस घटत चाललेला पाणी स्रोत आणि त्यामुळे ऐन एप्रिल मे महिन्यात उद्भवणारी तीव्र पाणी टंचाई यावरती कायमस्वरूपी उपाययोजना करता यावी या भावनेने हिरवळ प्रतिष्ठान आणि भूपंचक्रोशीतील ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 1 नोव्हेंबर 2021 रोजीच्या कार्यक्रमासाठी 2015 सालचा स्टॉकहोम वॉटर प्राइज म्हणजेच पाण्यासाठीचा नोबेल पुरस्कार विजेते, ज्यांना वॉटरमॅन जलपुरुष नावाने ओळखले जाते, असे माननीय डॉक्टर राजेंद्र सिंग राणा साहेब या महान व्यक्तीला आमंत्रित केलेले होते. त्यानिमित्ताने भू हायस्कूलमध्ये राणासाहेबांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. माननीय डॉक्टर राणासाहेब यांचे सभागृहात आगमन होताना डॉक्टर राजेंद्र सिंग राणासाहेब व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व भारत मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच श्री वसंत तांबे यांनी राणासाहेब यांचे श्रीफळ, शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. हिरवळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय श्री किशोरजी धारिया साहेब यांचे डॉक्टर शेखर पाध्ये यांनी श्रीफळ, शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. वॉटर सोल्युशनचे श्री उमेश मुंडले साहेब यांचेही श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. हिरवळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय श्री किशोरजी धारिया साहेब यांनी सर्वप्रथम आपले मनोगत व्यक्त केले. नमस्कार. मला भू गावामध्ये पहिल्यांदा येऊन गेल्यानंतर आपण पूर्ण परिक्रमा केली नदीची आणि त्यानंतर नदीवर काय करता येईल असे बराच विचार विमर्श केला आणि नदीचं पाणी जसं निघून जातं तसं आम्ही गावातून निघून गेलो. आपल्या सगळ्यांना प्रश्न पडला असेल की नक्की येऊन गेलेत काय होणार का नाही होणार, परंतु तुमच्या गावाच्या गोड आठवणी कायम बरोबर होत्या. आज आदरणीय राजेंद्र सिंगजी इथे आले. काल रत्नागिरी जिल्ह्यातल्या पाणी प्रश्नावर आपण एक परिषद घेतली होती आणि त्या परिषदेचं फलित काय काय आहे ते तर आहेच. म्हणजे एक अभ्यासक्रमामध्ये माननीय उदयजी सामंत यांनी ताबडतोब एक कोर्स सुरू केला आहे जेणेकरून आपण ज्याला जलसैनिक म्हणतो ते जलसैनिक उभं करायचं काम या विद्यार्थ्यांच्या मार्फत होईल. आणि आपल्याकडे अजून जलसेवक नव्हते, त्यांची नियुक्त्या होती. नदी प्रत्येक नदीवरचं एक बेसिन तयार होऊन त्यात काय करता येईल या संदर्भातील चर्चा विमर्श झाला. त्यातली एक आनंदाची गोष्ट म्हणजे अशी होती की आदरणीय पालकमंत्री यांच्याकडे जेव्हा आपण भूगावाचा विषय मांडला तर त्यांनी पहिला एक बंधारा आपल्यासाठी मंजूर करून दिलाय. त्याला प्रमा म्हणतात. ती प्रमा देखील आज काल सुट्टी असल्यामुळे मिळू शकली नाही, पण आज ते प्रमा तयार करतात. त्याच्यामध्ये फक्त माझी एकच विनंती राहील की आपण भूगावाचं काम करताना इतर गावांसारखं कॉन्ट्रॅक्टर ठेवून काम होणार नाही, त्याची काळजी आदरणीय सरपंच साहेब, डॉक्टर साहेब आपण सारे घ्याल. आणि आपल्याला त्यातून बंधारे जास्त करायचे. एका बंधाऱ्याच करून त्यातून पाणी कसं अडेल यापेक्षा बाकीच्या गोष्टी कशा वाढतील हे बघायचं आपल्याला काही आवश्यकता नाही असं मला वाटतं. तर त्यामुळे आज प्रमा ते करत होते, मी आजच थांबवले प्रमा एवढ्या करतात की त्याचं बजेट थोडं जास्त होतं. आपण चर्चा करून एक्झिक्युटिव्ह इंजिनियरशी बोलून आजचा आपला बंधारा जिथे आपण ठरवतोय त्या ठिकाणाचा आज आपण नारळ फोडतोय. कामही लवकर सुरू करूया.
ह्या येणाऱ्या बंधाऱ्याचं काम हे येणाऱ्या 4 महिन्यामध्ये 5 महिन्यामध्ये थोडंसं आता मटेरियल आणि हे सुरू झाल्यानंतर आपण पूर्ण करू, एक तरी आपण बंधारा ह्या वर्षी पूर्ण करूया। भाई आपको पता नहीं, बहुत मेरे को गर्व हो रहा है कि एक ऐसा गांव है कि शायद पूरे हिंदुस्तान में एक अक्षर का एक ही गांव रहेगा, ऐसा ये भू गांव है। और उसके अलावा बहुत ही खूबसूरत नैसर्गिक गांव है जिसके चारों तरफ से हरियाली के साथ लोगों के दिल में बहुत पानी है। आज देखो सुबह 9 बजे से मेरे ख्याल से सब लोग आपके इंतजार में बैठे होंगे, लेकिन किसी के भी चेहरे पे शिकन नहीं है कि भाई क्या है, आप भी पॉलिटिकल जैसे बताते हो और लेट आते हो। आज काय झालं, आम्ही येणार होतो, आपल्या समवेत जिल्हाधिकारी येणार होते, का उशीर झाला ते सांगणं आवश्यक आहे। जिल्हाधिकाऱ्यांना अचानक 3 वाजता एक बैठक आली होती, त्यांची व्हॉइस कॉल होता तर मुख्यमंत्र्यांच्या समवेत, त्याच्यामुळे त्यांनी येणं टाळलं। भाईजींनी सांगितलं की नाही आपण गावात कशासाठी चाललोय तो विषय घेऊन कलेक्टरांकडे परत चला, म्हणून आम्ही कलेक्टरांकडे सकाळी गेलो। तिथे गेल्यानंतर भाईजींनी 2 विषय तिथे सांगितले। एक तर आपल्या गावासाठी जो बंधारा आहे तो केवळ एक बंधारा होऊन चालणार नाही, तर त्याची साखळी बंधाऱ्याची काय पद्धत करता येईल त्याच्यावर विचार करा। आपल्या गावातल्या बंधाऱ्यासाठी MS स्कीम मध्ये काय करता येईल त्याच्यावर विचार करा। काल आपण ज्या सूचना केल्या होत्या त्या संदर्भात काय करता येईल का, आणि कुठेही झाडांना इजा न पोचवता काय नवीन क्षेत्र निर्माण करता येईल का, तर ह्या विषयासाठी चर्चा झाली, सखोल चर्चा झाली। त्या संदर्भातली माहिती मी परत आपल्याकडे देणारच आहे। आज त्यांना लवकर गोव्यावरून पुढे जायचं आहे, त्याच्यामुळे मी जास्त वेळ घेत नाही। आपल्या गावातल्या असणाऱ्या नदीच्या संदर्भातल्या आणि बंधाऱ्यांच्या संदर्भातला सर्वकष पुन्हा एकदा, तेवढ्याच 2 वर्ष आपली कोविडनी घालवली त्यामुळे मलाही येता आलं नाही, पण सर्वकष आपण विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करू। कालच आम्ही म्हटलं होतं की जसं राळेगाव समिती आहे अण्णा हजारे साहेबांचं, जसं पोपटराव पवारांचं हिवरे बाजार आहे, तसं कोकणातलं भू हे गाव करायचं आपण। ज्यांच्या मार्गदर्शनासाठी संपूर्ण सभागृह उत्सुक होता त्या डॉक्टर राजेंद्र सिंग राणा साहेबांनी आपल्या मनोगताला सुरुवात केली। पहले तो देर से आने के लिए क्षमा कि हम बहुत देर से आए, कुछ रास्ता भटक गए, पर कभी कभी देर से आना अच्छा होता है, लेकिन देर तक रुकना ज़्यादा अच्छा होता है, पर हम देर तक नहीं रुक पाएंगे क्योंकि हमारी गोवा से फ्लाइट है राजस्थान। पर दोस्तों आपके गांव में आके अच्छा इसलिए लग रहा है कि आपका गांव पहाड़ियों से घिरा हरा भरा जंगल है, लेकिन ये जंगल का पानी बह के अभी चला जाता है, इसलिए यदि अभी से आप लोगों ने उसका ध्यान नहीं रखा तो आपकी फसलें, आपकी बागवानी, ये सब बहुत संकट में आएगी। वैसे तो आप लाडले बेटे हैं भगवान के, क्योंकि यहाँ से लेकर इतनी ऊंचाई तक आपके अंदर साल भर में पानी बरसता है, तो जिस जगह पर इतना पानी बरसता हो वो जगह तो पानीदार जगह है, लेकिन उसको पानीदार बना के रखने की जरूरत है। दोस्तों मैं जहाँ से आया हमारे यहाँ कुल इतना पानी बरसता है साल भर में, लेकिन हमने इतने से पानी से 1200 गांव जो बेपानी हो गए उनको पानीदार बना के, जो गांव उजड़ गए थे अपने आप बस गए बिना किसी सरकारी मदद के। और वो बसते जब गांव ये तय करता है कि मुझे अपने गांव को ऐसा बनाना है। यदि कोई बाहर का आदमी आके कहे कि नहीं तुम ऐसा कर लो वैसा कर लो, उससे नहीं होता। गांव के मन में, मस्तिष्क में और हृदय में जब ये बात आती है कि मुझे अपना गांव ऐसा बनाना है, तो वो जैसा बनाना चाहते हैं बन जाता है। बाहर के लोग आपको थोड़ा बहुत मदद कर सकते हैं, आपके साथ खड़े हो सकते हैं, आपके अच्छे बुरे को सोचने के लिए, विचार करने के लिए आपको बता सकते हैं। मुझे बहुत अच्छा लगा कि मैं आज आचार्य नरेंद्र देव विद्यालय में हूँ। आचार्य नरेंद्र देव तो सचमुच धरती के बेटे थे, धरती के पुत्र थे, भूपुत्र थे, वो सच्चे भूपुत्र। तो आपने भूपुत्र को अपने विद्यालय में बैठा के रखा, ये बहुत अच्छी बात है। मैं आज ज़्यादा बात करने का जरूरत नहीं है। ज़्यादा बातें जब करते हैं जब काम थोड़ा शुरू होके आगे बढ़ने लगता है, फिर काम की संगति,
काम का विचार, काम की विवेचना, काम का विमर्श और निष्कर्ष, ये सब करना होता है तो ज्यादा बातों की जरूरत होती है। आज केवल संगति है, आज केवल आप एक अच्छा काम शुरू करना चाहते हैं, तो मैं आपके अच्छे काम के लिए बधाई देता हूँ और मन से आत्मा से ये कहता हूँ कि आपका भू गांव एक पानीदार गांव बने। यहाँ की धरती में भी पानी हो और आप लोगों के आंखों में, दिल दिमाग में पानी रहे। धरती के पानी से ज्यादा इंपॉर्टेंट है आपके अंदर पानी होना। आपके अंदर का पानी धरती को पानीदार बना देगा। धरती को पानीदार बनाने में कोई मुश्किल नहीं होती है। इसलिए मित्रों, आज तो बस इतनी ही बात है। मैं समझता हूँ कि हमारा किशोर आप लोगों के साथ थोड़ा इस नदी को पहले से समझ गया होगा, यात्रा की होगी, और उसमें जो साइट का सिलेक्शन वो आपको जरा ठीक जगह पे करना है, क्योंकि सबसे इम्पोर्टेंट काम होता है साइट सिलेक्शन। यदि आपने साइट सिलेक्शन ठीक किया तो उसमें पानी खूब रुकता है, खर्चा कम होता है और लंबे समय तक वो मिट्टी से भरता नहीं है। यदि आपका साइट का सिलेक्शन गलत है तो बनते के साथ मिट्टी भरने लगती है, पानी की जगह मिट्टी ले लेती है और फिर आपका बांध बेपानी हो जाता है। इसलिए जरा साइट का सिलेक्शन ठीक से आपको विचार की विवेचना करके, विमर्श करके निष्कर्ष पर पहुंचना चाहिए। ठीक है, बस आज इतना ही। मैं समझता हूँ कि आप लोगों ने अपने साइट का ये सब काम कर लिया होगा, विमर्श कर लिया होगा और साइट का निष्कर्ष, साइट का आपने तय कर लिया होगा। तो बस मैं आज इतना ही भगवान से प्रार्थना करता हूँ, प्रकृति से प्रार्थना करता हूँ। मेरा जो भगवान है ना, वो पंच महाभूत है। भय से भूमि, गय से गगन, वैसे वायु, आय से अग्नि सूरज और नय से नीर, जिसके लिए तुम बांध बना रहे हो। नीर के लिए बना रहे हो ना, जल के लिए। तो मेरा भगवान यही है और ये भगवान आपके साथ आपके गांव को हिंदुस्तान का एक पानीदार गांव बनाए, ऐसी भैया आपको एक ही बात बताना चाह रहा हूँ कि ये नदी की परिक्रमा डॉक्टर बड़का के साथ हमने की थी, तो सारे गाँवकरी हमारे साथ थे। तो अभी आज थोड़ा सा हम सुबह आने वाले थे लेकिन नहीं आ पाए। तो आपको हमारी सब गाँव वालों की तरफ से और विनती है कि आपके माध्यम से शुरू हुआ काम है, जब ये हमारा बंधारा पूरा हो पाणी या विषयावर सखोल चर्चासत्र सुरू झालं। काही ग्रामस्थांनी सुद्धा यावरती आपले विचार व समस्या मांडल्या। देखिए, आज देर से आने का एक बड़ा फायदा हुआ। वो फायदा मैं बताना नहीं चाहता था, पर बता देना अच्छा होता है। केवल और केवल कलेक्टर के साथ उसने अपने विचारों में 2 मीटिंगें कैंसिल करके हमसे जल्दी बुला लिया। अपने घर पर ही हमें उसने नाश्ता वास्ता कराया और उसने कहा कि आप हमें बताइए कि हम अपने जिले में क्या क्या करें। तो मैंने उनसे कहा कि देखिए, आपको एक आध गांव ऐसा बनाना चाहिए जिस गांव के लोगों को अपने काम पर गौरव होता हो। तो मैं समझता हूं कि भू गांव एक वैसा गांव हो सकता है जिसको अपने ऊपर गौरव हो, जिसको अपने काम पर लगे कि हाँ, ये हमारा काम है और हम करेंगे। तो यहाँ से शुरुआत कर सकते हैं, आज से ही शुरुआत हो सकती है। इसमें आपको सर्वसम्मति से मिलजुल कर अच्छे से तय करें और अपना स्वार्थ देखने के बजाय अपना लाभ और स्वार्थ भूलकर पूरे गांव के भले के लिए, सुख के लिए सोचें। यदि वो करेंगे तो निश्चित ही भगवान जी आपके साथ होगा और आपकी नदी पूरी जो 11-12, आपकी नदी बहुत लंबी तो नहीं है, 11-12 किलोमीटर लंबी है,
आपकी नदी भी पेरेनियल हो जाएगी, शुद्ध सदा नीरा बन जाएगी और आपकी खेतों के लिए, आपकी बागवानी के लिए नमी रहेगी, मॉइस्चर रहेगा, पानी रहेगा। इसलिए जो आपका लक्ष्य है वो लक्ष्य पूरा हो सकता है। ये जो इस नदी को ठीक से साइट सिलेक्शन करना। मैं बस इतना बता दूं, वो जो जिनका नाम इन्होंने लिया श्रीनिवास वाडलकर, उसने कल जब मैं वहाँ नहीं था, उसके बाद मुझे मिलके कहा कि इन्होंने मेरे साथ भू गांव की एक रिपोर्ट मेरे से अध्ययन कराया। वो गांव पानी के लायक, काम करने के लायक है। ये बात उन्होंने मुझे जब आपका वो चल रहा था ना नदी का, उसके बाद, इसलिए आपकी धरती में रिचार्ज होने की भी संभावनाएं हैं और पानी को ठीक से पकड़ के गांव को पानीदार बनाने की भी संभावनाएं हैं। यदि आपने समझदारी से काम किया तो आपका गांव देखने और दिखाने के लायक जल्दी बन सकता है। मैं आपको एक रिक्वेस्ट करता हूँ, एक्सक्यूज मी, आप भू का नाम देखा है। मैं पहला भू और 13 का सरपंच था। ये काम पंचायत दुबा के हो रही, सेपरेशन हो गए, लेकिन मैं आपको रिक्वेस्ट करता हूँ, भू की बहुत जमीन हमारे ये इधर बैठे तो 13 में 12 प्लॉट प्लांटेशन होते हैं। तो आपको रिक्वेस्ट करता हूँ, आप उनको भी थोड़ा सर्वे करके हमको आशीर्वाद दें। नक्कीच आपण त्याचा विचार करतो। काका नमस्कार सर, आपल्याला आपण काय प्रश्न आहेत का? नाही, माझे सजेशन नाही, तुमचं सजेशन प्रश्न आहेत का? नाही प्रश्न नाही, माझं सजेशन आहे, जी नदी भूपर्यंत येते तिचं वरचं टोक पेंडखळी चिपटवाडी या ठिकाणी आहे, परिक्रमा केली उमापर्यंत जाऊन हो उमापर्यंत, आणि त्याच्यावरती धरण व्हावं यासाठी आम्ही बोर सर्वेक्षण पर्यंत आलेलं आहे त्यांचं। तर त्यासाठी जर तुम्ही प्रयत्न करा नक्कीच आपण एवढ्याकरताच आज झालंय। आपण मी कालही म्हटलं होतं, हे जर का तुम्ही जर प्रस्ताव आणला असता तर आज किंवा पुढचे जे आपण सर्च करता येईल आपल्याला, पण त्याचं काय आहे की आपण जे बोलतो ना, मी येतो परत, आपण प्रस्ताव करा। असं आहे की आपल्या प्रस्तावाशिवाय होणार नाही ना, दोन्ही समजा तारखेला असेल किंवा सुर्वे साहेब प्रस्ताव केलेला आहे, त्याच्यानंतर त्याच्यावरती बोर सर्वे झाला 17 मध्ये, बस आपण बाकी काय झालेलं नाही। मग त्याच्या संदर्भात काय करता येईल ते आपण इथं नारकर मॅडम आहेत, त्याही होत्या काल, जलसंपदा विभागाचे सगळे लोक होतं, आपण त्याच्यावर चर्चा करू, नक्की त्यातनं मार्ग काढू। एकच आहे, मी फक्त भाईजी आपको बताना चाहता हूँ कि एक ऐसा गांव है कि हर साल 16 बंधारे अपने खर्चे से, श्रमदान से वनराई बंधारे बनाने वाला ये एक आदर्श गांव है, इसलिए हमने ये गांव को चुना है। हर साल 16 बंधारे से भी ज्यादा होंगे। मैं सिर्फ मुख्य बात कर रहा हूँ, शायद आपके का तुमच्याकडे जास्त असतील। नहीं, मैं आपको बताता हूँ, जो पोतापुर से पुल से आया ना, वो वहाँ से 13 बॉर्डर चल रही है। तो इसके लिए ये भू के अलग लोग हैं। आपल्याला फक्त एकच आहे की लोकसहभाग पण लागणार आहे। सगळ्या शासनाच्या स्कीम आणि शासनाच्या ह्याच्यातून होणार नाही। आपल्या सगळ्यांनी जर ठरवलं तर आपण करू शकणार आहोत। काही प्रमाणात आपण लोकसहभाग द्यायला तयार आहात ना? जे भाईजी नेहमी सगळ्यांना विचारतात की आपला लोकसहभागाला तयार असेल तर कृपया हात वर करा। कोऑपरेशन करू ना अभी। भाई ये इतना अगर लोकसभा रहेगा तो मेरे ख्याल से ये आदर्श गांव बनने में ज्यादा टाइम नहीं रहेगा। हमारे तरफ से कुछ देर हुई थी। हमारा लेले यहाँ पे बैठे, हर्षल लेले, जो यहाँ पे मेरे को लेके आया था, तो मेरे ख्याल से लोगों में हमारा अक्षय है, डॉक्टर साहब है, उनके चिरंजीव है, तो पूरे क्षेत्र के जो लोग हैं वो दिल से लगे हुए हैं। हमारे मंदार जी है, मैं सगळ्यांची नावं घेत नाही, तर एखाद्याचं नाव राहिलं तर वाईट वाटून जातं, पण ह्या सगळ्या गोष्टीने आपण नक्की करू। आणि पुन्हा एकदा सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो की आज खरं तर पूर्ण परिक्रमा करून भाईजींबरोबर बसायचं होतं, पण आपण नंतर करू। तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं आज भूमिपूजन झालं, असा नारळ मंदिरांच्या इथे आम्ही तिथे वाढवून कामाची सुरुवात लवकरात लवकर आपण करून घेऊ। धन्यवाद। सर विजयभाई, त्यांचा जो सुरव्यांचा जो प्रश्न आहे ना, तो अतिशय महत्त्वाचा आहे। तो काल मी मंदारने वगैरे तळेकर मॅडमकडे सोडवलेला आहे। आम्ही त्यांना सांगितलं की 8 दिवसामध्ये आम्ही तुमच्या ऑफिसला भेटतो आणि आमचे जे काय बंधाऱ्याचे प्रस्ताव आहे, म्हणजे याच्या खाली दिलेले आहेत ना मनोरंजनामध्ये, ते आम्ही तिथल्या सरपंचाला घेऊन भेटतो। तुमचे कुठलेही प्रस्ताव तुम्ही कोणालाही भेटू नका। मला तुम्हाला गावातनं फक्त 2 तरुण प्रतिनिधी द्या की जे हे प्रस्ताव घेऊन मी सांगते
तिथे जाऊन तिथे ते करून घेतील तर त्याला मार्ग मिळेल. कोणतरी 2 लोक कायम याच्या मागे लागणारी मला द्या फक्त बस. म्हणणार तुम्ही घ्या, पण काय असतं की म्हणणारला स्वतःचे आहेत. एखादा मुलगा द्या स्वयंसेवीपणे आपल्याला वेळ देईल, त्याच्याबरोबर आपण कोऑर्डिनेशन करू शकतो. तुमचे प्रस्ताव जातील, त्याच्यावरती लोक येतील. आता आपण हा बंधाऱ्याचा प्रस्ताव दिलेला ते एक्झिक्युटिव्ह कमिटीने एक्झिक्युटिव्ह इंजिनियरनी जो केलं एस्टिमेट केलंय ते एस्टिमेट न पटण्यासारखं आहे. त्याच्यावर परत विचार करा, निश्चित एस्टिमेट करा. काम पास झालेलं आहे, कामाला सुरुवात करायला देखील सांगितलंय. कॉन्ट्रॅक्टर देखील तुम्ही गावकऱ्यांनी निवडा. उद्या ह्या गावातला येणारा कॉन्ट्रॅक्टर आपल्याला फसून गेला असं होता कामा नये. गावाचा जर माहितीचा चांगला कॉन्ट्रॅक्टर असला तर बंधाऱ्याचं काम त्यालाच देऊ. तुमच्यापैकी ते तुम्ही एकमताने ठरवा, त्यात परत आपल्याकडे वाद होता कामा नये. तेवढं ठरवा आणि काम आपण सुरू करू. जी अपना जो पेड़खले गांव है उसमें कृषि विभाग ने 17 बंधारे बांधे, लेकिन वो अभी सब भर गए. वो उसको पुनरुज्जीवित कैसे करेंगे? काल तुम्ही यायला पाहिजे होतं. खरं आला होता काल आला तर ह्याच्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला नाम फाउंडेशनने दिलेलं आहे. तुमचा प्रस्ताव द्या. मला मिळालंय, पण बाकीचे आपल्या सगळ्यांना साठी सांगतो, कालच्या परिषदेचं माझ्या फलित असं आहे की मी पुढाकार घेऊन तुमच्या गावाने दिलेली मला प्रेरणा होती की मी रायगडचा जास्त काम करतो, पण रत्नागिरीत मी काम सुरू रत्नागिरीत पाण्याचं काम सुरू व्हावं ह्याची प्रेरणा हर्षल लेलेमुळे भूनी मला दिली होती. काल आपल्याबरोबर नाना पाटेकरांचे चिरंजीव होते, भाईजींनी त्यांना सांगितलं होतं. त्याच्यामुळे आपल्या कुठल्याही गावाचं जे काम असेल ते काम आपण एकमुखी एका याने लिहून द्या. ग्रामपंचायतीचा ठराव करा, तिथे ती गाळ काढायचं काम आहे ते नाम फाउंडेशनच्या मार्फत आणि हिरवळच्या मार्फत आपण ह्या वर्षी सुरू करू आणि करू. पण शाळेबरोबर तुम्ही नाम फाउंडेशनच्या नियमाप्रमाणे तुमचे अर्ज जायला पाहिजे, त्यात कोणीतरी तुमच्यापैकी मागे राहायला पाहिजे. तेवढी मात्र तुम्ही काळजी घ्या. एका कोणाकडे तरी त्याची जबाबदारी संपवा. 3 जणांची कमिटी करा आणि तेवढं करा. आपण ह्या वेळेला तोही प्रयत्न करू. त्यांनी मला शब्द दिलेला आहे मल्हार पाटेकरांनी की आपण ते करून घेऊ म्हणून. जेवढी गावं असतील तेवढी त्यातनं आपलं काम लवकर करून घेऊ. त्यात डिझेल गावाने द्यायला लागतं, हा त्यांचा नियम आहे. डिझेल गावाने द्यायला लागतं. आता डिझेल गावाने द्यायचं ते कसं द्यायचं ते आपण बघू. हिरवळ संस्था तुमच्या बरोबर आता आलेली आहे, त्यात कसा मार्ग पण काही प्रमाणात आपल्याला त्यात करायला पाहिजे. पुन्हा एकदा सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद करतो. आणि आपण सकाळपासून बसलात, खरोखर भाईजींना भाईजींचं म्हणणं आहे की ह्या एक त्यांचा कायम असा आग्रह असतो की तुम्ही आज सगळेच आपण जमलोय तर एक 5 जणांची ह्याच्यासाठी तुम्ही एकमताने एक कमिटी का जो इस काम का निर्णय ले सके, इस काम का संचालन कर सके, ऐसे जिन पर तुम्हारा ईमानदारी का भरोसा है, सच्चे और ईमानदार 5 लोग तय कर लो और उसको कहो कि भाई जब ये 5 लोग जो काम करेंगे वो हमारा गांव उससे सहमत है. तो देखो आज मुहूर्त में सबसे इम्पोर्टेंट मुहूर्त इन 5 लोगों का होगा. ये जो 5 लोग आप नेम दोगे वो 5 लोगों का सच्चा मुहूर्त है. वैसे तो सारे गांव का काम है, ये कोई यही 5 लोग नहीं करेंगे, लेकिन कभी कभी ये होता है सारा गांव समझेंगे थोड़ी जाएगा. आपको तो कभी एक ही आदमी भेजना है, कभी 2 भेजने हैं, तो लेकिन एक सुनिश्चित व्यवस्था हो जाए कि आज भू गांव को पानीदार बनाने की भू गांव की पानीदार समिति है. ये 5 लोग हैं जो भू गांव के लिए पानी का काम करेंगे. ये सर्वसम्मति से हो जाए तय तो ठीक है. आता ठरवता आलं तर 5 जण तुम्ही ठरवून करा, नाहीतर मग नंतर आपण ठरवा आणि त्यांच्याबरोबर आपण एक बैठक घेऊ. परंतु तो रुक रहे हो ना, मी थांबतोय. तो भाई तुम रुक रहे हो तो भाई ये कर लेना, 2 काम कर लेना. एक तो इनको छोड़ना नहीं तब तक, ये छोड़ने के बाद निकल जाएगा तो फिर मुश्किल से आएगा. तो जाने ही मत देना. एक 2 काम जरूर इनसे करवा लेना, इनकी उपस्थिति जरूरी है उस काम के लिए. एक तो ये कि ये 5 लोग आप लोग तसल्ली से विचार करके, क्योंकि ये बहुत बड़ा काम होता है, लोगों को तय करना बड़ा काम होता है. साइट को तय करना फिर भी आसान है, उसका सॉल्यूशन तो इंजीनियरिंग और तकनीक में हो जाता है.
कैलकुलेशन में हो जाता है, लेकिन लोगों को तय करना इस दुनिया में सबसे कठिन काम है। तो ये काम तसल्ली से बैठ के, शांति से बैठ के आज कर लेना। आज अच्छा दिन है। बस एक तो ये काम, और दूसरा थोड़ा ये प्लान कर लेना कि आगे कब से काम शुरू करेंगे और कैसे शुरू करेंगे। दो बातें तय करके तब मैं तो रुक जाता। देखो मैं तो रात को भी आ जाता, मुझे ये सब अंदाज होता, लेकिन मैं रात को भी यहाँ रुक जाता। पर क्या हुआ, वो कलेक्टर साहब जरा अपने जिले की थोड़ी प्लानिंग के लिए मार्गदर्शन चाहते थे, तो उनके साथ 2-2.5 घंटे लग गया, इसलिए थोड़ा लेट हो गया। मैं नेक्स्ट टाइम आ जाऊंगा और अगली बार इनके शहर में नहीं रुकूंगा, तुम्हारे गांव में रुकने से बात होती है। सब बंदोबस्त हो जाएगा। बिल्कुल नो प्रॉब्लेम। अगली बार मैं जल्दी से आऊंगा जब भी। आज आता असं करूया की भाईजींचा थोडं जायचंय त्यांना, ते गेल्यानंतर आपण मंदार सप्रेंच्या घरी आहोत, तिथे काही लोक आपली जर जमली, सरपंचांचं म्हणणं आहे बंधाऱ्याच्या भूमिपूजनासाठीचे श्रीफळ देऊन आपण पाण्यासाठी जे कार्य करणार आहोत ते गावाच्या भल्यासाठी, इमानदारीच्या कामासाठी करत आहोत असा सल्ला देत गावाचे विद्यमान सरपंच श्री वसंत तांबे यांचा राणासाहेब यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव केला। मैं उसको उड़ा देता हूँ। वो इस पानी के काम को ईमानदारी से, सच्चाई से और गांव के लिए करेगा। ये सोल उसी ने भले मुझे उड़ाया हो, पर मैं उसको उल्टा इसलिए उड़ा रहा हूँ कि वो आज ईमानदारी से इस काम को। देखो ये पानी का जो काम है ना सरपंच साहब, ये बहुत पुण्य का काम है, ये बड़ा काम है और भगवान जी करवाते हैं ऐसे काम। खूब अच्छा काम करना है। सरपंच हा गावचा प्रमुख असतो, पण ग्रामसेवक हा प्रशासकीय कामातला खरा सूत्रधार असतो। त्यामुळे त्याने कोणत्याही गटागटातल्या राजकारणापासून दूर राहून गावाला आपला परिवार समजून कार्य करावे असा मौलिक सल्ला देत साहेबांनी भूगावचे तरुण तडफदार ग्रामसेवक श्री प्रशांत कांबळे यांचाही शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव केला। देखो ये तुम्हें इसलिए कर रहे हैं कि ये सारा गांव, सरपंच तो इस गांव के हैं, तुम्हें निष्पक्ष रहकर बिना किसी समूह के, बिना किसी गट के, बिना किसी ग्रुप के सारे गांव को अपना परिवार मान के करो। और सरपंच तो मुखिया है, लेकिन तुम जो हो ना वो पंडित हो। आपको समझ में आया? तो उसके लिए सब बराबर नहीं, तो ये काम करना पड़ेगा तुम्हें, है? इसलिए तुम्हें सॉल उड़ा रहे हैं। ये मैं दे रहा हूँ, तुम्हारे लिए है, ठीक है? अच्छे से करना, अच्छे से। वो जो काम है ना, वो जिंदगी में बहुत आगे लेके जाएगा तुम्हें। ग्रामसेवक श्री प्रशांत कांबळे यांनी कार्यक्रमाचा समारोप केला। आज या कार्यक्रमाला आपले राजेंद्र सिंग राणा साहेब उपस्थित झाले, त्याबद्दल मी या गावाच्या वतीने खूप खूप त्यांचा मनापासून अगदी आभारी म्हणजे ऋणी आहे। कारण हा कार्यक्रम आमच्या गावापासून सुरू होतो हे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि या सगळ्या कार्यक्रमाला तो संपेपर्यंत आता तर सुरुवात आहे, हे संपेपर्यंत मी ग्रामसेवक ग्रामपंचायत वगैरे जेवढं सहकार्य गावांना लागेल आणि या सगळ्या मंडळीला लागेल ते मी माझ्या परीने देईन। येथून पुढे राणासाहेब भूमधील लक्ष्मीकांत मंदिराजवळील देऊळपाट येथे आगामी होणाऱ्या धरणाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। राणासाहेब यांच्या हस्ते या ठिकाणी भूमिपूजन झाले। जागतिक कीर्तीच्या राणासाहेबांनी श्री मंदार सप्रे यांच्या निवासस्थानी भारतीय बैठक पद्धतीने स्नेहभोजनाचा आनंद घेतला। आपल्याला भोजन करून घालणाऱ्या गृहिणींचे आभार मानावयाचे विसरले नाहीत राणासाहेब
आणि त्याची एक आठवण म्हणून त्या सर्वांसमवेत एक फोटोही काढला. राणासाहेबांच्या उपस्थितीतच पाण्यासाठीच्या कमिटीची स्थापनाही करण्यात आली. गावनिहाय सभासद भू, मंदार सप्रे, रोहित देव, अक्षय पाध्ये, मनोहर कुंभार, सुनील कुंभार, धनाजी तांबे, तेरवण, संदीप बाईंग, कोतापूर, विवेक प्रभुघाटे, पेंडखळे, माधवन सुर्वे, पांडुरंग सुर्वे तसेच उर्वरित सभासद प्रत्येक गावाने निवडावयाचे आहेत. अनेक मार्गदर्शक सूचना देऊन डॉक्टर राजेंद्र सिंग राणासाहेब पुढील कार्यक्रमासाठी मार्गस्थ झाले. महाराष्ट्र माझाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का.